हॅलो एव्हरीवन, आज आपण आपलं सुरू करतोय नोव्हेंबरचा फर्स्ट वीक करंट अफेअर्स. ठीक आहे, मागचे तुम्ही बँकिंग अवेअरनेसचे व्हिडिओ बघितलेच असतील. त्याच्यामध्ये IBPS POला अक्षरशः 7 क्वेश्चन्स उतरले होते. ठीक आहे, नसतील पाहिजे तर क्रॉस चेक करून घ्या, चालेल. तर मग आज आपण फर्स्ट वीकवर जाऊया. तर फर्स्ट वीकच्या काही न्यूज. ठीक आहे, सगळ्यात पहिली न्यूज आहे की CRS सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम हे लॉन्च केलेलं ॲप कोणी. ठीक आहे, विच मिनिस्ट्री रिसेंटली लॉन्च द सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम. तर सगळ्यात पहिले मित्रांनो हे जाणून घ्या की सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम हे ॲप आहे कशासाठी. तर जी तुमची नोंदणी असतं कशाची, जन्म दाखल्याची म्हणा, मृत्यू दाखल्याची म्हणा. आता जर तुमच्यातल्या भरपूर लोकांना जरी बोललो ना की तुमच्याकडे जन्म दाखला आहे का, तर कमीत कमी मला वाटतं 100 1-2 मुलांजवळ असेल. ठीक आहे, 1-2% लोकांकडेच असतं. तर मग याच्यासाठी आता गव्हर्नमेंटने हे सुद्धा डिजिटलाइज केलेलं आहे. ठीक, डिजिटलाइज करण्यामागचं कारण काय की याच्या पुढे लोकांना जेव्हा पण शाळेसाठी, कुठल्या गव्हर्नमेंट कामासाठी, जॉबसाठी जन्म दाखला मागितला जाईल तर तो अवेलेबल केला जाईल. ठीक आहे, कशा थ्रू, तर या सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीमद्वारे. तर हे डेव्हलप कोणी केलं, तर डेव्हलप केलंय रजिस्टर जनरल अँड सेन्सस कमिशनर ऑफ इंडिया यांनी हे इथं मार्क केलेले RGCCI. ठीक आहे, यांनी हे डेव्हलप केलेलं आहे. देन हे कशासाठी आहे, तर रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ अँड डेथसाठी. देन कधी, तर 1 ऑक्टोबर 2023 पासून त्याच्या पुढे जेवढ्या पण काही तुमचे बर्थ सर्टिफिकेट वगैरे तुम्ही अपलोड करू शकता, तिथून भेटून जातील तुम्हाला. ठीक आहे, याच्यावर अपलोड करायचं, तुम्हाला त्या गोष्टी मिळून जातील. देन कोणी लॉन्च केलं, तर युनियन होम मिनिस्टर अमित शाह यांनी हे लॉन्च केलेले, अनवील केलेले मोबाईल ॲप्लिकेशन. ठीक आहे, तर याचा आन्सर काय, कुठल्या मिनिस्ट्रीने केलं, तर होम मिनिस्ट्रीने. ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, आलं लक्षात. देन नेक्स्ट, बरं, सोबतच महत्वाचे काही ॲप्स आहेत. ठीक आहे, त्याच्याबद्दल जाणून घेऊया. एक पेड माँ के नाम ॲप. ठीक आहे, हे कोणी लॉन्च केलंय, ज्योतिरादित्य सिंधिया. कुठले ते, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन अँड मिनिस्ट्री ऑफ डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ ईस्ट रिजन, या दोन्ही मिनिस्ट्री या ज्योतिरादित्य सिंधियाकडे आहेत. ठीक आहे, नंतरचं ॲप आहे ONDC लॉन्च केलेलं सारथी ॲप. ठीक आहे, भाषिनी सोबत त्यांनी कोलॅबरेट केलं होतं, याच्यावर क्वेश्चन्स पण आला होता. सारथी ॲप जे आहे ते ONDCने भाषिनी सोबत कोलॅबरेट केलेलं आहे. देन युनियन मिनिस्ट्री फॉर फिशरीज, ॲनिमल हजबंड्री अँड डेअरिंग, याची मिनिस्ट्री कोण आहे, मिनिस्टर या मिनिस्ट्रीचे ते लल्लन सिंग. ठीक आहे, त्यांचं नाव आहे राजीव रंजन सिंग, इलियास लल्लन सिंग त्यांचं नाव आहे तसं. ठीक आहे, उर्फ लल्लन सिंग म्हणतात त्यांना. तर रंगीन मछली हे ॲप त्यांनी डेव्हलप केलेलं आहे ICR भुवनेश्वरला. ठीक आहे, हे पण महत्वाचं आहे. ICR भुवनेश्वर कुठे डेव्हलप केलं वगैरे विचारू शकतात. ठीक आहे, नेक्स्ट, परत ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नॉर्थ ईस्ट रिजनसाठी अष्टलक्ष्मी महोत्सव वेबसाईट ही लॉन्च केलेली आहे. ठीक आहे, अष्टलक्ष्मी महोत्सव वेबसाईट ही कोणासाठी, नॉर्थ ईस्ट रिजनसाठी केलेली आहे. चालेल, नेक्स्ट. देन विच कंपनी पार्टनर विथ इंडियन आर्मी टू इस्टॅब्लिश अ सोलर हायड्रोजन बेस मायक्रोग्रिड पॉवर प्लांट ॲट चुशूल लद्दाख. चुशूल लद्दाखला सोलर हायड्रोजन प्लांट जे बनवलेलं आहे इंडियन आर्मीसाठी, ते कुठल्या बँकेने बनवलं आहे, तर त्याला पैसे जे पुरवलेले आहेत. ठीक आहे, इंडियन आर्मीला पैसे जे पुरवले ते समजा NTPC थ्रू बनवलेले आहे. कोणा थ्रू, NTPC, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन इंडिया. काय NTPCचा फुल फॉर्म, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन इंडिया. तर याच्यात पार्टनरशिपमध्ये त्यांनी काय केलेलं आहे की त्यांना 60 गिगावॉट, ठीक आहे, 60 गिगावॉट ऑफ रिन्युएबल एनर्जी बनवायची आहे NTPCला 2032 पर्यंत या प्लांटवर. ठीक आहे, आणि हा प्लांट आहे NTPC याला फंड करणारे 25 वर्षापर्यंत. ठीक आहे, पुढच्या, आणि प्रत्येक वर्षी 200 किलोवॅट पॉवर बनवायची आहे. ठीक आहे, इंडियन आर्मीसाठी जे ग्लॅशियर वगैरे मध्ये असतात ना इंडियन आर्मीचे लोक, ठीक आहे, बर्फात वगैरे, तर तिथं नेहमी तुटवडा येतो कशाचा, विजेचा. मग तिथे 24 तास वीज ही पुरवली गेली पाहिजे व्यवस्थितरित्या. त्याच्यासाठी NTPCने हा प्लांट बांधलेला आहे. कुठे, तर चुशूल लद्दाख. ठीक आहे, हे नाव लक्षात घ्या. बरं, सगळ्यात पहिला हायड्रोजन प्लांट कुठे बनवला होता, फर्स्ट ग्रीन
हायड्रोजन मायक्रोग्रिड प्रोजेक्ट, ठीक आहे, सगळ्यात पहिला भारतातला 2021 साली बनवला होता. सिम्हादरी हे आहे विशाखापट्टणम मध्ये प्लांट, आंध्र प्रदेशला. ठीक आहे, हे स्टॅटिकसाठी लक्षात ठेवा, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. सगळ्यात पहिला नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशननी फर्स्ट ग्रीन हायड्रोजन मायक्रोग्रिड प्रोजेक्ट कुठे बनवला होता? तो आंध्र प्रदेशमध्ये बनवला होता. ठीक आहे. NTPC महारत्न कंपनी 2010 ला झाली होती, तिचं हेडक्वार्टर दिल्लीला आहे. लक्षात, हे दोन महत्वाचे पॉईंट एक लक्षात घ्या. नेक्स्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलेलं की ऑथरायझेशन ऑर रिकग्निशन ॲज अ सेंट्रल काउंटर पार्टी. सर तुम्हाला सेंट्रल काउंटर पार्टी बनायचं असेल तर मिनिमम नेटवर्थ किती लागेल? मिनिमम नेटवर्थ किती लागेल? आजकाल बँकिंगमध्ये अशाच प्रकारचे क्वेश्चन्स जास्त येतात, हे तुम्हाला जर आठवत असेल तर बघा. ठीक आहे, तर सेंट्रल काउंटर पार्टी म्हणजे काय असतं, आपण त्याला क्लिअरिंग हाऊस म्हणू शकतो. ठीक आहे, ते बनण्यासाठी तुम्हाला किती मिनिमम नेटवर्थ पाहिजे तुमची? तर 300 करोडची. ठीक आहे, 300 करोडपर्यंत तुमची मिनिमम नेटवर्थ लागते. आलं लक्षात? तेच सांगितलेलं आहे CCP मीन्स काय आहे तर. ठीक आहे, इन शॉर्ट एखाद्या कंपनीला तुम्हाला शेअर्स विकायचे आहेत. ठीक आहे, तर क्लिअरिंग हाऊसचं जे काम आहे तेच CCPचं काम असतं. ठीक. देन नेक्स्ट, टाटा पॉवर हॅज पार्टनर विथ विच बँक टू फायनान्स सोलर प्रोजेक्ट. ठीक आहे, सोलर प्रोजेक्टसाठी टाटा पॉवरने कोणासोबत टायअप केले, कुठल्या बँकेसोबत? तर ती बँक आहे इंडसइंड बँक. इंडसइंड बँक. ठीक, तर टाटा पॉवर सोलर फायनान्स करणारे कोणाला? तर मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेस जे आहेत त्यांना. ठीक आहे, टाटा पॉवरने घेतलं ते मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेसला हेल्प करणार याच्यासाठी. आणि टाटा सोलर लोन्स कितीपर्यंत देणार आहे? 10 लाख. टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी 10 लाख ते 2 करोडपर्यंत विथ नो कोलॅटरल रिक्वायर्ड. 10 लाख ते 2 करोडपर्यंत नो कोलॅटरल लागेल, 2 करोडच्या वर जर झाले तर. आणि याच्यासाठी 20% मार्जिन ठेवावे लागेल तुम्हाला. आणि 7 वर्षासाठी इंटरेस्ट असेल, 7 वर्षापर्यंत. ठीक आहे. नंतर महत्वाचे कुठले ॲग्रीमेंट झालेले आहेत? तर जो महत्वाचा आहे लास्ट मधला तो IIM शिलाँग आणि सिडबी मधला. ठीक आहे, IIM शिलाँग आणि सिडबी. तुम्ही जर बघितलं असणार तर नेहमी एक्झामला सिडबी रिलेटेड क्वेश्चन्स असतात. ठीक आहे, सिडबी झालं, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट झालं, SBI झालं, RBI झालं, याच्या गोष्टी थोड्याशा नोट डाऊन करत जा, त्या तुम्हाला इथं PDF स्वरूपात मिळून जातील नंतर. ठीक. तर IIM शिलाँग आणि सिडबीने कशासाठी केलं होतं? टू प्रमोट एंटरप्रेनरशिप इन इंडियाज नॉर्थ ईस्ट रिजनसाठी जे काही त्यांना एंटरप्रेनरशिप प्रमोट करायची त्याच्यासाठी IIM शिलाँग जे की नॉर्थ ईस्टमध्ये जे त्यांनी आणि सिडबीने टायअप केला. देन नेक्स्ट, फोनपेने केलं आहे बजाज एलियन्स जनरल इन्शुरन्ससोबत. कशासाठी? जे दिवाळीमध्ये, ठीक आहे, इन्शुरन्स पॉलिसी आहे दिवाळीमध्ये, हे नोव्हेंबर महिन्यातली गोष्ट आहे, बरोबर आहे. तर नोव्हेंबर महिन्यात दिवाळी होती त्यावेळेस. तर कधी काही तुम्हाला जर झाली इजा फायर क्रॅकर्समुळे वगैरे म्हणा, तर त्याच्यासाठी त्यावेळेसच इन्शुरन्स पॉलिसी लॉन्च केली होती फोनपेने. कोणासोबत? तर बजाज एलियन्ससोबत. ठीक आहे, बजाज एलियन्स जनरल इन्शुरन्ससोबत फायर क्रॅकर रिलेटेड इंजुरी इन्शुरन्स पॉलिसी होती दिवाळीला. ठीक. नेक्स्ट, मास्टर कार्ड आणि सिटी ग्रुप यांनी कोलॅबरेट केलं आहे 24/7 क्रॉस बॉर्डर पेमेंट. ठीक आहे, डेबिट कार्ड थ्रू तुम्ही आता जर तुमचं मास्टर कार्ड किंवा सिटी ग्रुपचा बँकेचा अकाउंट असेल आणि मास्टर कार्डचा अकाउंट असेल तर तुम्ही 24/7 क्रॉस बॉर्डर पेमेंट करू शकता डेबिट कार्डने. ठीक आहे. नेक्स्ट, AI प्रिपेअर्डनेस इंडेक्स मध्ये इंडियाचा रँक कितवा होता? ठीक. तर AI प्रिपेअर्डनेस इंडेक्स हा कोण बनवतो? तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF हा रिपोर्ट पब्लिश करतं, इंडेक्स पब्लिश करतं. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, पब्लिश कोणी केला? याच्यातल्या सगळ्यात महत्वाचे कुठला पण इंडेक्स रीड करताना सगळ्यात महत्वाच्या गोष्टी कुठल्या रीड करायच्या असतात की त्या इंडेक्समध्ये टॉप कंट्री कुठली, इंडियाचा रँक कितवा आहे आणि नंतर तो रिपोर्ट कोण देतं किंवा इंडेक्स कोण पब्लिश करतं, ह्या 3 महत्वाच्या गोष्टी असतात कुठल्या पण इंडेक्समधल्या. ठीक. तर या इंडेक्समध्ये इंडियाचा रँक आहे 72. आलं लक्षात? आणि पहिल्या 5 कंट्रीमध्ये पहिले टॉपची तर सिंगापूरच आहे, बट AI रिलेटेड आहे. तर असं भरपूर वेळेस होतं की जे टॉपच्या गोष्टी असतात ना, की एखाद्या महत्त्वाच्या गोष्टी वाटतात तर त्याच्यातलं तुम्हाला 4था 5वा पण विचारू शकतात. आलं लक्षात? तर सिंगापूर फर्स्टवर आहे, सेकंडवर डेन्मार्क आहे, थर्डवर USA आहे, फोर्थवर नेदरलँड आणि 5थवर इस्टोनिया. आलं लक्षात?
नंतर महत्वाचे इंडेक्स कुठले, तर एक आहे थर्ड, इंडिया हा थर्ड आहे कुठल्या रँकमध्ये, थर्ड आहे एशिया पॉवर इंडेक्समध्ये. एशिया पॉवर इंडेक्समध्ये हे मागच्या 2 महिन्याचेच घेतलेले आहेत की जे सगळ्यात महत्त्वाचे इंडेक्स पब्लिश झाले त्याच्यातलेच आहेत. आलं लक्षात. एशिया पॉवर इंडेक्समध्ये इंडिया थर्ड आहे. देन वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. वर्ल्ड यांचा रिपोर्ट आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स, हा एक महत्त्वाचा रँकिंग इंडेक्स मधला हा महत्त्वाचा टॉपिक, कारण की ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सवर भरपूर वेळेस क्वेश्चन आलेले त्याच्या आधी पण. ठीक आहे. त्यात इंडियाची रँक आहे 39th. हा 17वं एडिशन होतं. एडिशन किती होतं हे पण लक्षात ठेवा. मगाच्या 3 गोष्टी सांगितल्या, त्यात 4थी गोष्ट ऍड करा की किती एडिशन होतं. तर हे 17वं एडिशन होतं आणि रँक होती 39th आउट ऑफ 133 कंट्रीज पैकी. आलं लक्षात. देन वर्ल्ड टॅलेंट रँकिंग, ठीक आहे, इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट यांनी वर्ल्ड टॅलेंट रँकिंग दिली आहे, ज्यात स्वित्झर्लंड टॉप आहे. इथे पण ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये पण स्वित्झर्लंडच टॉपला आहे आणि इंडियाचा रँक याच्यात 58. आलं लक्षात. देन महत्त्वाचं एक अपॉइंटमेंट आहे ॲक्ट्रेस रश्मिका मंदना. रश्मिका मंदना जी आहे ती नॅशनल अँबॅसिडर आहे सायबर सेफ्टीसाठी. ठीक आहे, सायबर सेफ्टी. आणि हिला कोण अपॉइंटमेंट केलं, तर इंडिया सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर, ठीक आहे, I4C अंडर, हे द मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंडर येतं, यांनी तिला अपॉइंट केलं. नेक्स्ट, विच कंट्री होल्ड्स द प्रेसिडेन्सी अँड को प्रेसिडेन्सी ऑफ इंटरनॅशनल सोलर अलायन्स. ठीक आहे, ड्युरिंग द 7th सेशन. इंटरनॅशनल सोलर अलायन्स ही 2015 मध्ये स्थापन झाली होती. केव्हा, तर COP21 जी झाली होती पॅरिसमध्ये, तिथे हिची स्थापना केली होती. कोणी कोणी केली होती, इंडिया आणि फ्रान्स या दोघांनी मिळूनच केली होती. लक्षात. कशासाठी केली होती, तर त्यांना या प्रोसेस थ्रू 1 ट्रिलियन, कुठे रे भैया, अंडरलाईन करायसाठी, हा 1 ट्रिलियन इन्व्हेस्टमेंट करायची सोलर इन्व्हेस्टमेंटसाठी. ठीक आहे, 1 ट्रिलियन इन्व्हेस्टमेंट करायची 2030 पर्यंत. हे एक महत्त्वाचं लक्षात घ्या. याचे टोटल कंट्रीज आहेत 120 मेंबर. याच्यामध्ये किती, 120 मेंबर्स आहेत. लक्षात. आणि याची प्रेसिडेन्सी आहे इंडियाकडे आणि व्हाईस प्रेसिडेन्सी आहे फ्रान्सकडे. ठीक आहे. याच्यात आणखी महत्त्वाचं, आशिष खन्ना जे आहेत ते 3rd डायरेक्टर झालेले आहेत. कशाचे, ISSचे 3rd डायरेक्टर जनरल झाले आहेत, DG. ठीक आहे. हेडक्वार्टर याचं गुरुग्रामला आणि COP21 मध्ये याची स्थापना झाली 2015 साली. ठीक आहे. पॅरिसलाच झाली होती ती. हा, पॅरिसलाच झाली होती, हे लिहिलेलं पण आहे. ठीक आहे, तुम्हाला सध्या दिसत नसणार आहे तिथं साईन असल्यामुळं, पॅरिसच तिथं. ठीक. देन बायोग्राफी ऑफ रतन टाटा अ लाईफ ही कोणी लिहिलेली आहे. ठीक आहे, तर थॉमस मॅथ्यू यांनी रतन टाटा अ लाईफ ही बायोग्राफी लिहिलेली आहे. नंतर महत्त्वाच्या काही बायोग्राफीज लिहिल्या आहेत की ज्या मी इथं मेन्शन करायसाठी विसरलो, मेन्शन केल्यात. एक ब्रायन लारा. ठीक आहे, ब्रायन लारा नाव लक्षात ठेवा, ब्रायन चार्ल्स लारा हा क्रिकेटर होता. लारा द इंग्लंड क्रोनिकल. ठीक आहे, लारा द इंग्लंड क्रोनिकल्स या नावाची त्याची बायोग्राफी आहे आणि त्याचंच निकनेम आहे द प्रिन्स ऑफ पोर्ट ऑफ स्पेन. द प्रिन्स ऑफ पोर्ट ऑफ स्पेन. ठीक. याची एक स्टोरी सांगतो की लक्षात ठेवायसाठी, द इंग्लंड क्रोनिकल्स लाराची, याचा एक रेकॉर्ड आहे काय, 400 नॉट आउट. ठीक आहे, टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त रन काढले ते एका इनिंगमध्ये, किती, 400, ब्रायन लाराने. ठीक आहे, त्याच्या नावावर हा रेकॉर्ड आहे. त्याच्यामुळं इंग्लंड क्रोनिकल्स म्हणतात. लेफ्ट हँडेड बॅट्समन होता, वेस्ट इंडिजचा प्लेअर आहे तो. ठीक आहे. नंतर याच्याबद्दल काय सांगायचं होतं, बरं ठीक आहे. हा, निकनेमवर आठवलं. एकदा क्वेश्चन विचारला होता मागच्या वर्षी की निकनेम का लक्षात ठेवायचं. द वॉल हे निकनेम कोणाचं आहे. ठीक आहे, द वॉल हे निकनेम कोणाचं आहे हा प्रश्न आला होता. तर राहुल द्रविड आन्सर होतं त्याचं. आलं लक्षात. त्याच्यामुळे निकनेम लक्षात ठेवा. देन साक्षी मलिकची विटनेस, जोनाथन सेल्वाराजनं लिहिलेली ती बुक. नंतर भारत वाक्य. ठीक आहे, तर ही बुक बनवलेली आहे प्रवीण तरडे यांनी आणि लॉन्च केलेली आहे PM मोदी यांनी. आणि कोणावर येते, तर क्लासिकल म्युझिशियन होते ते, भरत बलवाली.
क्लासिकल म्युझिशियन होते भरत बलवाली, त्यांच्यावर ही बायोग्राफी आहे, भरत वाक्य. देन एक्सटर्नल मिनिस्टर जयशंकर यांनी रिलीज केलेली बुक फ्रेंड्स इंडियाज क्लोजेस्ट स्ट्रॅटेजिक पार्टनर, ही कोणी लिहिली? श्रीराम चावलिया यांनी. श्रीराम चावलिया यांनी ही बुक लिहिलेली. नेक्स्ट, गव्हर्नमेंट लॉन्चेस नमो ड्रोन दीदी स्कीम टू प्रोव्हाइड ड्रोन्स टू वुमन सेल्फ हेल्प ग्रुप. बरं, ही एक सगळ्यात महत्त्वाची स्कीम आहे. हिच्यावर क्वेश्चन हा येणारच कुठल्या ना कुठल्या एक्झामला 100% याच्यावर येणार आहे, कारण की स्कीमवर क्वेश्चन असतातच सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, तर आपण जाणून घेऊया नमो ड्रोन दीदी स्कीम आहे काय. याच्यासाठी 1261 करोड रुपयाचा आउटले आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची पहिली लक्षात घ्या, कुठली पण स्कीम आली त्याच्यासाठी आउटले किती आहे हे लक्षात ठेवायचं. तर 1261 आहे. आणि ही स्कीम कोणासाठी आहे? तर वुमन सेल्फ हेल्प ग्रुपसाठी. कोणासाठी आहे? तर वुमन सेल्फ हेल्प ग्रुपसाठी आहे. वुमन सेल्फ हेल्प ग्रुपसाठी आहे. आणि अंडर दीनदयाल अंत्योदय योजना नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन, ठीक आहे, याच्या अंडर ही देणार आहे. ठीक, किती लोकांना? तर 14,500 सेल्फ हेल्प ग्रुप जे आहेत ना, 14,500 तेवढ्यांना ही स्कीम हेल्प करणार आहे. कधी? 2024-25 ते 25-26 पर्यंत. हा लक्षात. ही स्कीम मॉनिटर कोण करणार आहे? कमिटी मॉनिटर आणि इम्प्लिमेंट कोण करणार आहे? कॅरोलिन देशमुख, कॅरोलिन कोंगवार देशमुख. ठीक आहे, हे हिचे मॉनिटर हेड करणार आहेत, हे लक्षात घ्या. ॲडमिनिस्ट्रेटेड कोण करणार आहे? द डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर अँड मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर आणि पार्टनरशिप विथ मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट. ठीक आहे, हे ॲडिशनल सेक्रेटरी आहेत. कशाचे? मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंटचे. तर तेच तिला मॉनिटर करणार आहेत. फीचर्स काय त्याचे? तर फायनान्शियल सपोर्ट कितीपर्यंत देणार आहे? तर सेंट्रल फायनान्स करणार याला 80% ऑफ कॉस्ट. ड्रोनची जी कॉस्ट आहे तिच्या 80% पर्यंत फायनान्स करणार आहे. म्हणजे कॅप आहे एका ड्रोनसाठी 8 लाख रुपये. कोण देणार आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट देणार आहे. देन नंतर लोन असिस्टंट. आता 20% साठी तुम्हाला लोन पाहिजे असेल तर ॲग्रिकल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर फंड थ्रू तुम्ही 3% इंटरेस्ट सबवेन्शनवर लोन घेऊ शकता. नंतर ड्रोन पॅकेजमध्ये काय काय वगैरे विचारू शकतात की याच्यातलं कुठलं ड्रोन पॅकेजमध्ये मिळणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे लिहिलंय. स्प्रे सिस्टीम, बॅटरी सेट, ट्रेनिंग फॉर पायलट अँड ड्रोन असिस्टंट. देन 1 इयरची वॉरंटी भेटणार आहे त्याच्यात आणि 2 इयर्स ऑफ मेंटेनन्स आणि इन्शुरन्स पण भेटणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, इन विच इयर वॉज द सिम्बेक्स एक्झरसाइज वॉज इनिशिएट. ठीक आहे, फर्स्ट सिम्बेक्स कधी झाली होती? सिम्बेक्स काय आहे पहिली गोष्ट लक्षात घ्या. एक्झरसाइजवर क्वेश्चन असतो, सिम्बेक्सवर पण 1-2 वेळेस क्वेश्चन येऊन गेलेत. तर सिम्बेक्स हे सिंगापूर आणि इंडिया यांच्यामध्ये होणारी मेरीटाईम एक्झरसाइज. बरं सर, इंडिया आणि सिंगापूरमध्ये फक्त सिम्बेक्सच होतं का? नाही होत. एक होते बोल्ड कुरुक्षेत्रा, ही नंतर जॉईंट मिलिटरी ट्रेनिंग, देन अग्नि वॉरियर आणि ट्रायलॅटरल मेरीटाईम एक्झरसाइज पण होते, जिच्यामध्ये थायलंड आहे, सिंगापूर, इंडिया आणि थायलंड पण असणार आहे. ठीक, तर अग्नि वॉरियर ही आहे एअरची. ठीक आहे, अग्नि वॉरियर आहे एअरची, एअरफोर्सची. देन बोल्ड कुरुक्षेत्र आहे मिलिटरीची आणि जॉईंट मिलिटरी ट्रेनिंग ही पण आहेच. ठीक आहे. देन महत्वाचे, बरं लक्षात घ्या, कितवं एडिशन होतं एक्झरसाइज रीड करताना कुठली लक्षात ठेवायचं? एडिशन 31st एडिशन. कधी सुरू झालं? 1994ला. यावेळेस कुठं होणार आहे? तर ती विशाखापट्टणम आंध्र प्रदेश, याला बोल्ड करायचं राहिलं. विशाखापट्टणम आंध्र प्रदेशला होणार आहे. देन महत्वाच्या आणखी काही एक्झरसाइज आहे, त्यातली तरंग शक्ती. ठीक आहे, तरंग शक्ती ही मल्टीलॅटरल एक्झरसाइज आहे. ठीक आहे, आपल्या एअर बेसवरच होती ही, कोइंबतूर तामिळनाडूला. ठीक आहे, एअरफोर्सची जी एअर एक्झरसाइज आहे, कुठली? तरंग शक्ती. देन काझिंद, कझाकिस्तान आणि इंडिया. ठीक आहे, इंडिया आणि कझाकिस्तान यांच्यामध्ये ही जॉईंट मिलिटरी एक्झरसाइज होती, ती होती आहे उत्तराखंडला. देन इंडिया, जपान, US, ऑस्ट्रेलिया ह्या क्वाड कंट्रीज आहे. क्वाड कंट्रीजची एक्झरसाइज ते मालाबार एक्झरसाइज. तुम्हाला क्वेश्चनच्यावर काही पण फिरून शकतो. 28 झाली यावेळेस. ठीक आहे, काही फिरून क्वेश्चन येऊ शकतो की क्वाड कंट्रीजची एक्झरसाइज कितवी आहे, याच्यावर पण क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, मालाबार एक्झरसाइजवर कुठे झालेली? ही विशाखापट्टणम आंध्र प्रदेशलाच. ठीक आहे, ही पण नवाल एक्झरसाइज आहे, मेरीटाईम एक्झरसाइज. ठीक आहे. देन इंडिया आणि ओमानची नसीम अल बहार ही एक्झरसाइज सुद्धा एक आहे. ठीक आहे, जी की गोवा कोस्टवर होणार आहे. बरं, आपला प्रश्न, सिम्बेक्स एक्झरसाइज पहिली का झाली होती? 1994 साली. ठीक आहे, लक्षात. नेक्स्ट,
हु हॅज बिकम द यंगेस्ट रेटेड फाईट चेस प्लेअर इन द वर्ल्ड. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा आवडता टॉपिक आहे चेसचा. त्यातला अनिश सरकार कोलकाताचा आहे की जो यंगेस्ट चेस प्लेअर झालेला आहे. 3 वर्षाचा आहे तो. ज्यावेळेस तो झाला 3 वर्ष 8 महिने आणि 19 दिवसांचा होता. तुम्हाला एक सांगतो, यूट्यूबवर फक्त अनिश सरकार चेक करा की त्याचे व्हिडिओज एवढे भारी आहेत की असं डायरेक्ट माणूस खुश होऊन जातं. म्हणजे त्या पोराची हाईट पुरवत नाही चेस बोर्डवर खेळताना, तर तो उभा राहून खेळतो. तर ते एक्सप्रेशन वगैरे बघून लय भारी वाटतं. एकदा बघा, अनिश सरकार चेक करा. ठीक आहे. तर तो कधी झालाय सगळ्यात कमी फाईट रेटिंग ही त्याची 1500 आहे. 1555 दिली वाटतं, टाकलं नाही का इथे. हा, फाईट रेटिंग त्याची 1555 आहे. ठीक आहे. तिथनंच झालेला आहे तो. म्हणजे अप्रतिम आहे सध्या त्याची कॅलिबर त्या हिरोचं. ठीक आहे. आणि 2024 वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप कालच झालेली याचा चॅम्पियन, जो यंगेस्ट चॅम्पियन आहे वर्ल्ड चेस चॅम्पियनचा, 18 वर्षाचा डी गुकेश. त्याचं नाव काय, डोमाराजू गुकेश, ज्याने चायनाच्या डिंग लिरेनला हरवलेलं आहे. बरं, याच्या आधी आपल्या भारताचा आणखी एक वर्ल्ड चेस चॅम्पियन झाला होता. त्यांचं नाव आहे सर विश्वनाथ आनंद. ठीक आहे. विश्वनाथ आनंद हे पहिले भारताचे वर्ल्ड चेस चॅम्पियन होते. ते 5 वेळेस जिंकले आहेत. ठीक आहे. ते 5 वेळेस वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप होते. डिंग लिरेन हा मागच्या वर्षी जिंकला होता आणि या वर्षी तो पराजित झालेला आहे 2 वर्षानंतर, जवळपास 1.5-2 वर्षानंतर. याच्यात काय असतं, 14 मॅचेस असतात. ठीक आहे. 14th मॅचेस असतात, 14 मॅच असतात. जी जेव्हा फायनल होते तेव्हा त्या फायनलच्या आधी एक या फायनलला पोहोचण्याआधी एक चॅलेंजर्स कप होत असतो. त्याच्यामध्ये सगळे प्लेयर खेळतात. त्यात जो जिंकेल तो वर्ल्ड चॅम्पियन सोबत खेळणार आहे फायनलला. तर फायनलमध्ये 14 मॅचेस होत असतात. तर ही जी याची प्राइज मनी आहे 2.5 मिलियन, ही डिस्ट्रीब्यूट होते याच 14 मॅचमध्ये. म्हणजे 14 मॅचमध्ये जो जिंकल त्याला नाही, खरं 14 पैकी ज्याने 7.5 पॉइंट्स कलेक्ट केले तो विनर ठरतो. पॉइंट्स कसे असतात, एका मॅचचा 1 पॉइंट. जर ड्रॉ झाला तर 0.5 दोघांना पण जातील. जर एखादा जिंकला 1-0 किंवा 0-1. ठीक. तर डी गुकेशने याच्यात एकच नाही तर 2 रेकॉर्ड केलेत. काय की कंटेंडर जो चॅलेंजर जो म्हणून जो होता, कंटेंडर चॅलेंजर जो होता तो जिंकून फायनलमध्ये पोहोचणार आहे. तो सगळ्यात यंगेस्टच प्लेअर आहे. ठीक आहे. सगळ्यात यंगेस्टच प्लेअर आहे तो. 5 वेळेस आणखी वर्ल्ड चॅम्पियनशिप कोण होतं, मॅग्नस कार्लसन. ठीक आहे. एक हे लक्षात घ्या. देन हा झाला होता सिंगापूरला. ठीक आहे. सिंगापूरला ही मॅच झाली होती. अर्जुन इर्गिसी हा नोव्हेंबर महिन्यात, ठीक आहे, 9 नोव्हेंबरला जवळपास 2 नंबरवर गेला होता फाईटवर. तेव्हा त्याची रेटिंग झाली होती 2805.06, 2805.6. ठीक आहे. ही रेटिंग झाली होती त्याची त्यावेळेस तो नंबर 2ला गेला होता. आजची रेटिंग म्हणजे आजची तारीख आहे 13 डिसेंबर. आजची रेटिंग आहे त्याची 2801 आणि त्याची रँक आहे 4th. ठीक आहे. फाईट रेटिंगमध्ये 2801 रेटिंग आहे त्याची आजची. ठीक आहे. चेन्नई चेस ग्रँड मास्टरची टुर्नामेंट होती. तिथे त्याने 2805.6 ही रेटिंग क्रॉस केली होती. 06 ने फक्त 6 येतोय. ठीक आहे, लक्षात घ्या. 2805.6 त्यावेळेस झाली. आणि अर्जुन इर्गिसी हा इंडियाचा टॉप प्लेअर आहे. 2 नंबरला डी गुकेश आहे टॉपमध्ये. आणि डी गुकेश हा आता 5व्या नंबरवर आलेला आहे वर्ल्डमध्ये. 4थ्या नंबरवर कोण आहे तर अर्जुन इर्गिसी टॉपला आहे मॅग्नस कार्लसन. ठीक आहे, आलं लक्षात. ओके. नेक्स्ट, आंध्र प्रदेशने कुठली स्कीम लॉन्च केली दिवाळी गिफ्ट 2024 मधून. ठीक आहे. तिथले सीएम आहे चंद्रबाबू नायडू यांनी. तर ती स्कीम होती दीपम 2.0. ठीक आहे. ही स्कीम लॉन्च केली होती आंध्र प्रदेशने. त्यात काय करणार ते 3 सिलेंडर देणार आहेत. काय देणार आहेत, 3 सिलेंडर देणार आहेत ते. तर प्रत्येक सिलेंडर आता 4-4 महिन्याला ते डिस्ट्रीब्यूट करणार आहे त्यांच्या राज्यामध्ये.
ठीक आहे, 1 सिलेंडर एव्हरी 4 मंथ, 3 गॅस सिलेंडर देणार पर ॲनम. ठीक आहे, दीपम 2.0. नंतर एक महत्वाचा प्रश्न स्पोर्ट्स रिलेटेड, विच स्पोर्ट्स ड्रॉप फ्रॉम कॉमनवेल्थ गेम्स 2026. याच्यावर मोस्ट ऑफ द टाइम असाच क्वेश्चन येईल की कुठले स्पोर्ट्स हे ड्रॉप झालेले आहेत किंवा झालेले नाही आहेत खालीलपैकी. तर महत्त्वाचे लक्षात ठेवा, याच्यातले स्पोर्ट आहेत हॉकी, क्रिकेट, बॅडमिंटन, रेसलिंग, टेबल टेनिस. हे मेजर स्पोर्ट आहेत. कुठले कुठले? हॉकी, क्रिकेट, बॅडमिंटन, रेसलिंग, टेबल टेनिस हे मेजर स्पोर्ट आहेत. देन डायव्हिंग झालं, रग्बी 7 झालं, बीच व्हॉलीबॉल झालं, माउंटेन बायकिंग झालं, स्क्वॉश झालं आणि जिम्नॅस्टिक झालं, अरिथमेटिक जिम्नॅस्टिक. हे जे आहेत पण मेजर नाही आहेत, जे मेजर स्पोर्ट म्हणतो आपण त्याला, हॉकी, क्रिकेट, बॅडमिंटन, रेसलिंग, टेबल टेनिस, हे 5 आहेत. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता हे सगळे जेवढे स्पोर्ट्स आहेत हे 2026च्या कॉमनवेल्थ गेममध्ये नसणार आहे. 2026चं कॉमनवेल्थ गेम कुठे होणार आहे? तर ग्लासगो, स्कॉटलँडला. हे एक लक्षात ठेवा. ते कितवं एडिशन असणार आहे? 23वं एडिशन असणार आहे. 23rd एडिशन ऑफ कॉमनवेल्थ गेम हे ग्लासगो, स्कॉटलँडला होणार आहे. 16th ब्रिक्स समिट. ठीक आहे, याच्यावर मोस्ट ऑफ द क्वेश्चन येतात की ब्रिक्स समिट पुढची कधी आहे, मागची कधी आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण लक्षात घेऊ 16वी ब्रिक्स समिट झालेली आहे, ती झालेली आहे कझान, रशियाला. ठीक आहे, देन नेक्स्ट कधी 15वी झाली होती मागची, ती साऊथ आफ्रिकेला, आणि 17वी होणार आहे ब्राझीलला. लक्षात ठेवा. ठीक आहे, आधीची कुठली झाली? साऊथ आफ्रिका. आताची कुठे झाली? रशिया. नेक्स्ट कुठे होणार आहे? ब्राझील. SRB ब्रिक्सचा SRB लक्षात ठेवा. या वेळी पण लक्षात ठेवायचं SRB. ठीक आहे, ब्रिक्समध्ये टोटल कंट्रीज किती आहेत सर? हा एक क्वेश्चन येऊ शकतो, कारण की आता लेटेस्टमध्ये याच्यात नवीन कंट्रीज ॲड झालेले आहेत. त्या नवीन कंट्रीज कुठल्या आहेत त्या लिहिलेल्या आहेत ना? हां, इराण, सौदी अरेबिया, UAE, इजिप्त आणि इथिओपिया. या 4 कंट्रीज त्याच्यात ॲड झालेले आहेत आता. ठीक आहे, आणि रशिया पहिले तर काय होतं ते ब्रिकच होतं, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना. ठीक, या 2009 मध्ये होत्या. 2010 मध्ये साऊथ आफ्रिका पण जॉईन झालं, तेव्हा ते ब्रिक्स बनलं. ठीक आहे, इनिशियली 2009 मध्ये 4च होते ते, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना. 2010 मध्ये साऊथ आफ्रिका पण याच्यात आलं आणि ते ब्रिक्स बनलं. ठीक आहे, रशियाने 16वी ब्रिक्स समिट होस्ट केली कझान इथे 22 ते 24 ऑक्टोबरमध्ये. त्याची थीम काय होती? स्ट्रेंथनिंग मल्टीलॅटरलिझम फॉर जस्ट ग्लोबल डेव्हलपमेंट अँड सिक्युरिटी. ठीक आहे, याची थीम एवढी महत्त्वाची नाही पण लक्षात ठेवा. देन इथे झालं कझान डिक्लेरेशन. कझान डिक्लेरेशन काय म्हणतात? जिथे कुठे तुमचं एखादं डिक्लेरेशन झालं त्या शहराचं नाव त्या डिक्लेरेशनला दिलं जातं. तसं याचं नाव आहे कझान डिक्लेरेशन. तिथे महत्त्वाची काही गोष्टी झाल्यात, याच्यावरनं खूप इंटरनॅशनल लेवलवर राडा बी झाला आहे. ठीक आहे, त्यात सगळ्यात महत्त्वाचं पहिलं होतं की लोकल करन्सी यूज करायचं. ब्रिक्स कंट्रीजचं म्हणणं होतं की आता आपण आपले पैसे आपल्यातच यूज करत जाऊ, ज्या लोकल करन्सी तुमच्या त्याच आपण यूज करत जाऊ. ठीक आहे, देन याच्यावर राडा झाला. नंतर ब्रिक्स क्लिअर. ठीक आहे, की जे सेटलमेंट राहतील, क्लिअरन्स राहतील तुमचे देशाच्या आपसातले, त्याच्यावर सुद्धा डिस्कशन झालेली तिथं आणि त्याच्यात सुद्धा करार झालेला आहे. देन ब्रिक्स ग्रेन, हा रशियाने इनिशिएट केलेला प्रोग्राम आहे. त्यांचं म्हणणं आहे की आता आपण ब्रिक्स ग्रेन एक्सचेंज करत जाऊ. ठीक आहे, म्हणजे ग्रेन ट्रेडिंग आपण आपल्यात करत जाऊ. ठीक, कारण की खूप वेळेस आपल्याला दुसऱ्या म्हणजे पाश्चिमात्य देशांवर अवलंबून राहावं लागतं. त्याच्यामुळे आता आपण आपलं स्वतःचं एक एक्सचेंज बनवू आणि त्याच्यात ब्रिक्स एक्सचेंज करत जाऊ. ठीक आहे, ग्रेन एक्सचेंज करत जाऊ. ठीक, नेक्स्ट 3 टॉप कस्टमर्स ऑफ इंडियन मिलिटरी इक्विपमेंट. मिलिटरी इक्विपमेंट जे भारताचं, ते भारत कुणाला जास्त एक्सपोर्ट करतं. ठीक आहे, म्हणजे एक्सपोर्ट कोणाला करतं सगळ्यात टॉपच्या कंट्रीज कुठल्या आहेत? तर त्याच्यातली USA, फ्रान्स आणि अर्मेनिया. अर्मेनिया टॉपला आहे. कशामध्ये? की अर्मेनिया आपल्याजवळ फिनिश्ड जे वेपन असतात ना, म्हणजे पूर्णपणे बनलेले वेपन आहेत, ते आपल्याजवळ इम्पोर्ट करतं. कोण? अर्मेनिया. USA आणि फ्रान्स काय करतं? हे फक्त कंपोनंट घेतात आपल्याकडनं. गन वगैरे असतील किंवा काही पण त्यांना इक्विपमेंट बनवायचे तेच बनवतात, पण त्याच्यासाठी लागणारी जी सामग्री आहेत, कंपोनंट आहेत, ते USA आणि फ्रान्स आपल्याकडनं सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करतं. 2022 मध्ये अर्मेनियाने $720 मिलियन खरेदी केली होती. कशासाठी? तर 15 आकाश 1S सिस्टीमच्या, आणि ह्या मिसाईल त्यांनी आपल्याकडनं
परचेस केल्या होत्या. 15 आकाश 1S सिस्टीम. ठीक आहे. नेक्स्ट, which state government in India signed an initial agreement with UAE for an investment of rupees 3 lakh crore in renewable energy? सोलर एनर्जी असू द्या, रिन्युएबल एनर्जी असू द्या किंवा ग्रीन हायड्रोजन असू द्या, ह्या गोष्टी दिसल्या की ह्या महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. एक्झामच्या हेतूने ह्या खूप जास्त महत्त्वाच्या असतात मित्रांनो, लक्षात घ्या. तर राजस्थान गव्हर्नमेंटने काय केलं, UAE सोबत करार केला 3 लाख करोडचा की रिन्युएबल एनर्जी ते आता इस्टॅब्लिश करतील. ठीक आहे. सेक्टर रिन्युएबल एनर्जी सेक्टर हे इस्टॅब्लिश करायचं त्यांना आणखी, तर त्यांनी लोन ॲग्रीमेंट केलेलं आहे. ठीक. नेक्स्ट, विच इंडियन वॉज रिसेंटली कन्फर्ड विथ द हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड ऑनरी ऑफ ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द फिजी? फिजीचा हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड हा भेटलेला आहे श्री श्री रविशंकरजी, जे आर्ट ऑफ लिव्हिंगचे फाउंडर पण आहेत. लक्षात. तर फिजीचा हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड कोणाला भेटला? गुरुजी श्री श्री रविशंकरजी यांना. लक्षात घ्या. 47th प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका कोण झाले? तर परत डोनाल्ड ट्रम्प झालेत. त्यांची पार्टी रिपब्लिकन पार्टी, त्यांनी कमला हॅरिस यांना डिफीट केलंय. त्यांची पार्टी जी डेमोक्रेटिक पार्टी त्यांची, त्याच्या नॉमिनी होत्या त्या. आणि ट्रम्प हे सगळ्यात ओल्डेस्ट प्रेसिडेंट आहेत अमेरिकेचे. ठीक आहे. सगळ्यात ओल्डेस्ट प्रेसिडेंट झाले ते. त्याचनंतर JD व्हॅन्स, ठीक आहे, हे JD व्हॅन्स व्हाईस प्रेसिडेंट झालेत. ठीक आहे. ते 50वे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. देन USA कॅपिटल आहे वॉशिंग्टन DC आणि त्यांची करन्सी आहे US डॉलर. कुठल्या कंट्रीने सोशल मीडिया बॅन केलेलं आहे अंडर 16 एजसाठी? तर ती कंट्री आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाने अंडर 16 एजच्या मुलांसाठी सोशल मीडिया बॅन केलेले. ऑस्ट्रेलियाची कॅपिटल कॅनबेरा, करन्सी आहे ऑस्ट्रेलियन डॉलर. आणि आत्ताच त्याच वेळेस थोड्या दिवसांपूर्वी स्वित्झर्लंडने बुरखा सुद्धा बॅन केला होता. रोहिणी नायर प्राइज हे कुणाला मिळाले? ठीक आहे. रोहिणी नायर प्राइज हे एक महत्वाचं, याच्यावर पण क्वेश्चन आला होता एकदा SSCला, म्हणून हे क्वेश्चन टाकलेला आहे. तर ते अनिल प्रधान, ठीक आहे, यंग टिंकर फाउंडेशनचे को फाउंडर आहेत ते. आलं लक्षात. तर त्यांची ही यंग टिंकर फाउंडेशन जी आहे ती NGO आहे एक. तर त्यांनी रुरल एरियामध्ये स्टुडंट्सना म्हणा, तिथले जे मुलं होते गरीब वगैरे आदिवासी लोकांना, त्यांना शिक्षणासाठी खूप जास्त सोयीस्कररित्या त्यांना शिक्षण प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्यासाठी अनिल प्रधान यांना रोहिणी नायर प्राइज भेटलेलं आहे. ठीक. देन नागालँडने त्यांचे डिस्ट्रिक्ट आता 17 केलेत. जे 16वरनं डिस्ट्रिक्ट 17 झालेले आहेत. तर 17वा डिस्ट्रिक्ट कुठला आहे? तो आहे मेलुरी. ठीक आहे. नागालँडचा 17वा डिस्ट्रिक्ट कुठला असणार आहे? मेलुरी. हे एक लक्षात घ्या, कारण की याच्यावर असंच एक क्वेश्चन आला होता. कुठला तरी डिस्ट्रिक्ट वाढला होता, कुठल्या स्टेटमध्ये आठवत नाही, पण जेव्हा क्वेश्चन आला होता म्हणून हा क्वेश्चन टाकला की 17वा डिस्ट्रिक्ट कुठला आहे? मेलुरी आहे. नागालँडचे CM आहेत नीफुईरिओ आणि गव्हर्नर आहे ला गणेशन. ठीक आहे. नीफुईरिओ आणि ला गणेशन हे CM आणि गव्हर्नर आहेत. Who heads the commission established by the Ministry of Social Justice empowered to examine the possibility of granting scheduled caste status to individuals who have converted to religious other than Sikhism and Buddhism? ठीक आहे. तर कोण कमिशन हेड करत आहे? ठीक आहे. की जे सोशल जस्टिस आपली मिनिस्ट्री आहे त्यांनी आता काही लोकांनी कन्वर्ट केलं असतं स्वतःचा धर्म वगैरे, जे कन्वर्ट करतात, मग त्यांना SCचं आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं याच्यावर एक कमिटी बसवली. तर ती कमिटी हेड कोण केलेली आहे? जस्टिस KG बालकृष्ण यांनी. ठीक आहे. जस्टिस KG बालकृष्ण यांनी ती कमिटी हेड केलेली आहे की सिखिझम आणि बुद्धिझम व्यतिरिक्त दुसरीकडेही कन्वर्ट झालेल्या लोकांना SC मध्ये ठेवायचं का, त्याच्यासाठी ही कमिटी स्थापन केली 2022 साली. ठीक आहे. 3 मेंबरची कमिटी आहे ती आणि यांना रिपोर्ट ही ऑक्टोबर 10, 2025 पर्यंत सबमिट करायची आहे. ठीक. देन लास्ट क्वेश्चन, कोलिन्स डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर कुठला आहे 2024चा? तर तो आहे ब्रॅट. कुठला शब्द येतो? ब्रॅट येतो. ठीक आहे. कोलिन्स डिक्शनरीचा ब्रॅट आहे. मागच्या वर्षी प्रिव्हियस कोलिन्सचा AI वर्ड होता. ठीक आहे.
बट सोबतच मिरियम वेबस्टरचा कुठला आहे पोलरायझेशन 2024 साठी पोलरायझेशन. ठीक आहे. कोलिन्स डिक्शनरी कोण पब्लिश करतं? हार्पर कोलिन्स, ग्लासगोमध्ये स्कॉटलँडला. त्यांनी ब्रॅट हा शब्द दिलेला आहे. आलं लक्षात. तर आजचं सेशन आपण इथंच थांबूया. उद्या भेटूया सेकंड वीकच्या पार्टमध्ये. तोपर्यंत थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.